रोजच्या धावपळीत जेव्हा डोक्याचा पार भुगा होतो किंवा एखादं टेन्शन अगदी असह्य होतं तेव्हा आपण साधारण काय करतो? म्हणजे आपण पटकन यूट्यूब उघडतो आणि मानसिक शांततेसाठी एखादा तो 5-10 मिनिटांचा मोटिवेशनल व्हिडिओ लावतो. हो, अगदी कॉमन आहे हे. किंवा एखादा सेल्फ हेल्प पुस्तक चाळायला घेतो आपण. बरोबर. आणि त्या क्षणी छान वाटतं सुद्धा. एक वेगळीच ऊर्जा आल्यासारखी वाटते. पण खरं सांगायचं तर हा सगळा प्रकार म्हणजे एखाद्या गंभीर आजारावर फक्त वरवरची मलमपट्टी करण्यासारखा आहे. एकदम खरं आहे. कारण 2-4 दिवस जातात आणि पुन्हा तोच मानसिक गोंधळ, तीच अस्वस्थता आणि तीच चिडचिड डोकंवर काढते. आपण जणू काही स्वतःच्याच विचारांच्या एका अदृश्य तुरुंगात अडकलो आहोत आणि बाहेर पडण्याचा रस्ताच सापडत नाहीये अशी आपली अवस्था होते. कारण आपण मुळावर घाव घालतच नाही आहोत ना. आपण फक्त वेदनेची लक्षणं दाबण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे डोकं दुखतंय म्हणून गोळी घेतली, पण ते का दुखतंय याचा शोध न घेण्यासारखं हे आहे. हो ना. जोपर्यंत आपण आपल्या मानसिक दुःखाच्या, अस्वस्थतेच्या अगदी मुळापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे चक्र असंच चालू राहणार. तो आतला गोंधळ वेगवेगळ्या रूपात परत येतच राहणार. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एक अत्यंत वेगळा आणि कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपला आजचा मुख्य स्रोत संप्रज्ञान या यूट्यूब चॅनलवरील एक अत्यंत अभ्यासपूर्ण आणि डोळे उघडणारा व्हिडिओ आहे. खूपच छान व्हिडिओ आहे तो. हो. आणि आज आपण 2500 वर्षांपूर्वीच्या एका मानसशास्त्रीय आराखड्यावर चर्चा करणार आहोत, ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हटलं जातं. थोडं सोप्या भाषेत सांगायचं तर हा कुठलाही धार्मिक विधी नाहीये किंवा डोळे मिटून अंधश्रद्धेने पाळायचा मार्ग अजिबात नाहीये. नाही, मुळीच नाही. हा आपल्याच मनाच्या तुरुंगातून बाहेर पडण्याचा, मानसिक गोंधळ कायमचा संपवण्याचा एक अतिशय स्पष्ट, स्टेप बाय स्टेप आणि वैज्ञानिक मार्ग आहे. या मार्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच मुळात बदलण्याची गरज आहे. हा काही पाळायच्या नियमांची लांबलचक यादी नाहीये किंवा असं वागला नाहीत तर पाप लागेल अशा प्रकारची भीती दाखवणारा ग्रंथ नाहीये. अच्छा, मग हे नक्की काय आहे? ही मानवी चेतना म्हणजेच आपलं जे कॉन्शियसनेस आहे ते पूर्णपणे बदलून टाकण्याची एक अत्यंत तार्किक प्रक्रिया आहे. जगातील अत्यंत शांत, संतुलित आणि कोणत्याही परिस्थितीत डगमगून न जाणारे लोक हाच मार्ग कळत नकळत त्यांच्या आयुष्यात वापरत असतात. हे खूपच रंजक आहे. मग ह्याची नेमकी सुरुवात कुठून आणि कशी झाली, म्हणजे हे समजून घेण्यासाठी आपल्याला बुद्धांच्या सुरुवातीच्या प्रवासाकडे जावं लागेल. अगदी बरोबर. तिथेच मूळ आहे याचं. कारण हा रस्ता कसा सापडला, या मागचा संघर्ष काय होता, हे समजल्याशिवाय पुढचे टप्पे उलगडणार नाहीत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकुमार सिद्धार्थ म्हणून त्यांनी सुरुवातीला अतिभोगाचा किनारा अनुभवला. महालातली सगळी सुख, ती लक्झरी, कोणतंही दुःख आसपास फिरकणार नाही याची घेतलेली काळजी. हो, जगातलं सगळं सुख त्यांच्या पायाशी होतं. पण तरीही आतून एक पोकळी होतीच ना. सुख होतं पण ते क्षणभंगूर होतं. मग ज्ञानप्राप्तीच्या शोधात त्यांनी महाल सोडला आणि दुसरा किनारा गाठला. सलग 6 वर्ष शरीराला अतिकष्ट दिले, अक्षरशः उपासमार सहन केली. काही ठिकाणी असंही वर्णन आहे की ते दिवसाला फक्त तांदळाचा 1 दाणा खायचे. बापरे. हो, आणि त्या काळातला तो एक प्रस्थापित समज होता. जर आत्म्याला मुक्त करायचं असेल तर शरीराला प्रचंड शिक्षा दिली पाहिजे असा तो विचार होता. पण सिद्धार्थ गौतमांच्या लक्षात आलं की शरीर कमकुवत झाल्याने मन शांत होण्याऐवजी अधिकच गोंधळलं आहे, जास्तच अस्वस्थ झाले आहे. साहजिकच आहे. शरीरच साथ देत नसेल तर मन कसं शांत राहील. अगदी. आणि मरणासन्न अवस्थेत पोहोचल्यावर सुजाता नावाच्या मुलीने दिलेली खीर त्यांनी खाल्ली. जेव्हा शरीराची ताकद थोडी परत आली तेव्हा त्यांना तो अत्यंत महत्त्वाचा साक्षात्कार झाला. सत्य ह्या दोन्ही टोकांच्या भूमिकांवर नाहीये. इथेच त्यांनी ते वीणेच्या तारेचं प्रसिद्ध उदाहरण दिलं. अरे हो, ते उदाहरण खूप भारी आहे. वीणेची तार जर खूप ढिली सोडली तर त्यातून संगीत निर्माण होत नाही, नुसता बेसूर आवाज येतो. आणि जर ती तार गरजेपेक्षा जास्त घट्ट ताणली तर ती वाजवतानाच तुटून जाते. जीवनाचं संगीतही असंच एका मध्यम मार्गावर वाजतं. क्या बात आहे. आपण जर आजच्या काळाशी हे जोडून पाहिलं तर आजही आपण या 2 टोकांमध्ये अडकलेलो असतो, नाही का? एकदम खरंय. कसं ते सांग. म्हणजे एकीकडे ते हसल कल्चर आहे, जिथे आपण झोप, आराम सगळं विसरून फक्त कामाच्या मागे धावत असतो. ही झाली ती घट्ट ताणलेली तार. बरोबर. आणि दुसरीकडे वीकेंडला सलग 10 तास वेब सिरीज बघत नुसतं पडून राहणं, ही झाली ती ढिली तार. यातून आपण मानसिकरित्या पूर्णपणे थकून जातो. पण मग या धकाधकीच्या जीवनात हा मध्यम मार्ग कसा सापडणार? नुसतं बॅलन्स ठेवा असं म्हणून तर तो सापडत नाही. या मध्यम मार्गाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की हे केवळ एक तात्विक बोलणं नाहीये.
बॅलन्स ठेवा असा मोघम सल्ला इथे दिलेला नाहीये. मग काय आहे नक्की? हे एक अतिशय अचूक वैज्ञानिक क्रम आहे जो 3 महान मानसशास्त्राच्या स्तंभांमध्ये विभागलेला आहे. शील, समाधी आणि प्रज्ञा हा आपल्या आतल्या चेतनेला स्वच्छ आणि एकाग्र करण्याचा प्रवास आहे. आणि याची सुरुवात अत्यंत तार्किक पद्धतीने होते, थेट मनावर हल्ला करून नाही. अच्छा, म्हणजे स्टेप बाय स्टेप. आणि पहिला स्तंभ आहे शील, ज्याचा संबंध आपल्या बाह्य जगाशी आणि आपण रोज करत असलेल्या कृतींशी आहे. हो, अगदी सुरुवातीचा टप्पा. पण इथेच माझ्यासारख्या एखाद्या सामान्य माणसाला प्रश्न पडू शकतो की जर मला माझ्या मनाच्या आतल्या प्रवासाला जायचं आहे, मला माझं मन शांत करायचं आहे, तर मग सुरुवात बाहेरच्या कृतींपासून का करावी लागते? शील म्हणजे नैतिक आचरण, ज्यामध्ये सम्यक वाणी म्हणजे योग्य बोलणे, सम्यक कर्म म्हणजे योग्य कृती आणि सम्यक आजीविका यांचा समावेश होतो. हे सगळं बाहेरचं झालं ना? इथेच या मानसशास्त्राची खरी खोली लक्षात येते. हे जे नियम आहेत ना, ते कुठल्या देवाने दिलेले नाहीत, ज्यांच्या उल्लंघनावर आकाशातून वीज पडेल किंवा नरकात जावं लागेल. हो, तशी आपली एक भीती असतेच. बौद्ध तत्वज्ञानात याला शिक्षापद किंवा प्रशिक्षणाचे नियम म्हटलं गेलं आहे. आपलं मन एका निर्वात पोकळीत म्हणजे व्हॅक्यूममध्ये नसतं, ते बाह्य जगाशी सतत संवाद साधत असतं. जेव्हा आपण खोटं बोलतो, कोणाची तरी चुगली करतो किंवा फसवणूक करून एखादं काम करतो, तेव्हा काय होतं? आपण स्वतःलाच आतून खात असतो. अगदी बरोबर. आपल्याच नकळत आपल्या मनात अपराधीपणा, पश्चाताप आणि पकडले जाण्याची भीती निर्माण होते. ही भीती मनाला आतून पोखरत असते. थोडं सोप्या भाषेत सांगायचं तर समजा आपण याला आजच्या टेक्नॉलॉजीच्या भाषेत एका रूपकाद्वारे समजून घेतलं. मला असं वाटतं की शील हे आपल्या मनाच्या कॉम्प्युटरसाठी एका फायरवॉल सारखे आहे. अरे वा, हे खूप छान रूपक आहे. जर आपण खोटे बोललो किंवा चुकीचे कानू घेले तर आपण एक दुहेरी वास्तव म्हणजे ड्युअल रियालिटी तयार करतो. एक जे सत्य आहे आणि दुसरं जे आपण लोकांसमोर खोटं उभं केलंय. हे खोटं टिकवून ठेवण्यासाठी आणि पकडले जाण्याच्या भीतीत आपली प्रचंड मानसिक ऊर्जा खर्च होते. जसं मोबाईलमध्ये एखादा बॅकग्राऊंड ॲप सतत चालू राहिल्यावर बॅटरी भराभर संपते ना, तशीच ही अपराधीपणाची भावना आपली मानसिक बॅटरी संपत राहते. हे रूपक अगदी तंतोतंत लागू पडतं इथे. या बॅकग्राऊंड ॲपमुळेच मन कधीही एका जागी स्थिर राहू शकत नाही. शील पाळल्याने आपण स्वतःला या अनावश्यक मानसिक तणावातून मुक्त करतो. यामुळे मनाला एक प्रकारचा निर्दोषतेचा आनंद मिळतो. निर्दोषतेचा आनंद? हो, या विशुद्ध आनंदाला पाली भाषेत अविप्टिसार म्हणतात. म्हणजे कोणतीही खंत नसणे, मागे वळून पाहताना भीती न वाटणे. यातल्या त्या सम्यक आजीविकेचा विचार करा. समजा एखाद्या माणसाचा व्यवसाय लोकांना फसवण्याचा आहे किंवा चुकीच्या मार्गाने तो दिवसाचे 8-10 तास काम करत असेल, तर तो रात्री डोळे मिटून शांतपणे ध्यान करू शकेल का? अजिबात नाही. तो जेव्हा डोळे मिटेल तेव्हा त्याला फक्त त्याचेच ते फसवणुकीचे विचार आणि भीती सतावेल. अगदी तसंच. अशांत आणि अपराधी मन कधीही एकाग्र होऊ शकत नाही. त्यामुळे शील हा पुढील ध्यान किंवा समाधीसाठी एक अत्यंत आवश्यक असा स्वच्छ, शांत आणि मजबूत पाया तयार करतो. अच्छा, म्हणजे जोपर्यंत आपण बाहेरचं आचरण स्वच्छ करत नाही तोपर्यंत मनाचं हे फायरवॉल नवीन व्हायरस आत येण्यापासून रोखणार नाही. ठीक आहे, हे मला समजलं. मी खोटं बोलत नाहीये, चोरी करत नाहीये, बाहेरून सगळं शांत आहे, पण माझ्या मनातल्या जुन्या सवयींचं काय? म्हणजे नक्की काय? म्हणजे काल झालेल्या अपमानाबद्दल माझं मन अजूनही आतून जळत असेल किंवा भविष्याच्या चिंतेने माझं डोकं फुटत असेल, तर हे फायरवॉल तिथे काहीच करू शकत नाही. जुने व्हायरस कसे काढायचे? तिथेच आपला दुसरा स्तंभ कामाला येतो, जो आहे समाधी. समाधी म्हणजे मानसिक अनुशासन किंवा मनाला योग्य दिशा देणे. शीळमुळे जीवनातली मोठी उथलपुथल थांबते, पण मनाची चंचलता आणि आतला गोंधळ तसाच असतो. बरोबर. याला शांत करण्यासाठी समाधीचे 3 अंग येतात: सम्यक प्रयास, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. सम्यक प्रयास समजून घेण्यासाठी आपण एका कुशल माळ्याचे उदाहरण घेऊ शकतो. माळ्याचे उदाहरण? हो, एक माळी बागेत नुसताच बसून राहत नाही. तो नकारात्मक विचारांरूपी तण म्हणजे वीड्स उगवू देत नाही. जर ते उगवले तर ते मुळासकट उपटून टाकतो. त्याच वेळी तो प्रेमाच्या, करुणेच्या, सकारात्मक भावनांची बीज जाणीवपूर्वक पेरतो आणि त्यांना खतपाणी घालतो. हे म्हणजे आपल्या मनाला अत्यंत जाणीवपूर्वक दिशा देणे आहे. हे खूप छान आहे, पण यासाठी मुळात आपल्या मनात काय चाललंय याचं भान असावं लागतं ना. आणि मग येते सम्यक स्मृती म्हणजे राईट माइंडफुलनेस.
आपण बहुतांश आयुष्य एका ऑटो पायलट मोडवर जगतो. एकदम खरंय. म्हणजे आपण जेवतो पण अन्नाची चव लक्षात नसते, कारण लक्ष मोबाईलमध्ये असतं. आपण चालतो पण पावलांची जाणीव नसते. आपण रागात काहीतरी बोलून जातो आणि नंतर विचार करतो, अरे मी असं का बोललो. स्रोतात एक अतिशय सुंदर संकल्पना मांडली आहे की स्मृती, ज्याला सती म्हणतात, आणि संप्रजन्य हे एका पक्षाच्या 2 पंखांसारखे आहेत. हो, ते दोन्ही एकत्रच काम करतात. नुसतं भान असून चालत नाही. समजा मी चिप्स खातीये, माझा हात पाकिटाकडे जातोय हे पाहणं म्हणजे स्मृती. पण मला खरंच भूक लागलीये की मी फक्त स्ट्रेसमुळे हे खातीये हे समजून घेणं म्हणजे संप्रजन्य. यामुळे आपण कोणत्याही अनुभवाकडे किंवा भावनेकडे अगदी तटस्थपणे पाहू शकतो. आणि या तटस्थ पाहण्यामुळे आपण त्या भावनेत वाहून जात नाही. आणि जेव्हा या दोन्ही गोष्टी, योग्य प्रयास आणि योग्य स्मृती, एकत्र येतात, तेव्हा निर्माण होते ती सम्यक समाधी. अच्छा, म्हणजे तिसरा टप्पा. हो, जेव्हा मन भूतकाळाच्या पश्चातापातून आणि भविष्याच्या चिंतेतून मुक्त होतं आणि वर्तमान क्षणात स्थिर राहतं, तेव्हा विखुरलेली ऊर्जा एकाच बिंदूवर अत्यंत ताकदीने केंद्रित होते. इथे भिंगाचे म्हणजे मॅग्निफाईंग ग्लासचे उदाहरण अगदी अचूक बसते. मला वाटतं मला माहिती आहे हे उदाहरण. सूर्याची किरणे सर्वत्र विखुरलेली असतील तर ती फक्त थोडी उष्णता देतात. पण तीच किरणे जर एका भिंगातून एका छोट्या बिंदूवर आणली तर ती कागद जाळू शकतात. तशीच ही एकाग्र झालेली मानसिक ऊर्जा आपल्यातल्या आळस, संशय, द्वेष आणि लोभ यांसारख्या मानसिक अडथळ्यांना, ज्यांना बौद्ध तत्वज्ञानात पंचनिवारण म्हणतात, त्यांना जाळून खाक करते. बापरे. पण थांब, इथे मला एक गोष्ट विचारल्याशिवाय राहत नाही. हे भिंगाचं आणि एकाग्रतेचं उदाहरण ऐकायला खूप भारी वाटतंय, पण एखाद्या चोराचा विचार कर. चोराचा? हो, तो जेव्हा रात्रीच्या अंधारात एखाद्या तिजोरीचं कठीण कुलूप तोडत असतो तेव्हा त्याची एकाग्रता कमालीची असते ना. त्याचं लक्ष श्वासावर असतं, आवाजावर असतं, सगळी ऊर्जा एकाच बिंदूवर केंद्रित असते. मग त्या चोराच्या एकाग्रतेला पण समाधी का म्हणू नये? तोही तर एकदम फोकस्ड आहेच ना. हां, यावरून एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न निर्माण होतो, जो या पूर्ण प्रवासाचा गाभा आहे. एकाग्रता ही स्वतःहून एक तटस्थ म्हणजे न्यूट्रल गोष्ट आहे. ती एक हत्यार आहे जे चांगलेही नाही आणि वाईटही नाही. स्रोतात याला खूप स्पष्टपणे वेगळं केलंय. चोराची जी एकाग्रता आहे ती मिथ्या समाधी आहे, फॉल्स कॉन्सन्ट्रेशन. कारण त्याचा उद्देश चुकीचा आहे. बरोबर, तो हानिकारक आहे. तो दुसऱ्याचं नुकसान करण्यावर आणि स्वतःच्या लोभावर आधारित आहे. या उलट सम्यक समाधी ही नेहमी सम्यक दृष्टी आणि सकारात्मक हेतूने निर्देशित असते. तिचा उद्देश कुणाचं नुकसान करणं नसून स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखातून मुक्ती मिळवणं हा असतो. क्या बात आहे. हा फरक खूपच महत्वाचा आहे. म्हणजे नुसतं एकाग्र होणं पुरेसं नाही, त्यामागील उद्देश शुद्ध हवा. आता आपलं मन त्या लेझर किरणा इतकं तीक्ष्ण आणि एकाग्र झालंय, पण या शक्तिशाली लेझरचा उपयोग नेमका काय पाहण्यासाठी करायचा? नुसतं भिंतीकडे बघून एकाग्र होऊन बसायचं नाही आपल्याला. नाही, अजिबात नाही. आणि इथूनच आपण या प्रवासाच्या अंतिम आणि सर्वात महत्वाच्या टप्प्याकडे वळतो, जो आहे प्रज्ञा. अगदी बरोबर. प्रज्ञा म्हणजे निवळ पुस्तकी ज्ञान नाही किंवा खूप माहिती गोळा करणे नाही. तो सत्याचा थेट, प्रत्यक्ष आणि स्वतः घेतलेला अनुभव आहे. समाधीमुळे मन एक स्वच्छ, कसलाही ओळखडा नसलेल्या लेन्समधून पाहायला शिकतं. आणि या लेन्समधून काय दिसतं? या स्वच्छ लेन्समधून आपण अस्तित्वाची खरी प्रकृती पाहतो. यात 2 गोष्टी येतात, सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प. सम्यक दृष्टीमध्ये एक खूप मोठा गैरसमज दूर केलाय. आपण नेहमी कर्म म्हणजे नियती किंवा जे नशिबात लिहिलंय तेच होईल असं मानतो ना. पण बुद्धांनी स्पष्ट सांगितलं की चेतना ही कर्म आहे. म्हणजे तुमचीच तर कृती नाही, तर त्यामागील तुमचा हेतू काय आहे हे तुमचं कर्म ठरवतं. जर मी कुणाला मदत केली पण त्यामागे याने मला नंतर मदत करावी असा स्वार्थ असेल तर ती कृती चांगली असूनही कर्म दूषित आहे. एकदम बरोबर. याच सम्यक दृष्टीमध्ये अस्तित्वाची 3 लक्षणं समजून घेणं येतं. अनित्य, दुःख आणि अनात्मन. अनित्य म्हणजे सर्व काही बदलत आहे. दुःख म्हणजे या सतत बदलणाऱ्या गोष्टींमध्ये आपण कायमस्वरूपी सुख शोधण्याचा जो अट्टहास करतो त्यातून येणारी निराशा. आणि तिसरं लक्षण आहे अनात्मन, म्हणजे नो सेल्फ. हे समजायला थोडं कठीण पण अत्यंत मुक्ती देणारं आहे. अनात्मन म्हणजे मी नावाचा कोणताही स्थिर किंवा न बदलणारा भाग आपल्यात नाहीये. हे कसं शक्य आहे? जसं एका कारचे सुटे भाग केले,
इंजिन बाजूला काढलं, चाकं काढली, स्टेअरिंग काढलं, तर कार नावाची गोष्ट कुठेच सापडत नाही. कार हे फक्त त्या एकत्र आलेल्या भागांना दिलेलं एक नाव आहे. तसंच आपलं शरीर दर क्षणी बदलतंय. आपल्या भावना येतात आणि जातात. आपले विचार एका सेकंदात बदलतात. या सगळ्या प्रक्रियांना बाजूला काढलं तर तो शाश्वत मी कुठेच उरत नाही. पण थांब जरा, हे ऐकायला सुरुवातीला खूप निराशाजनक आणि भीतीदायक वाटूच लागतं. जर माझे विचार माझे नाहीत, माझं शरीर माझं नाही, सगळंच अनित्य आहे, काहीच माझं नाहीये, तर मग मी कुठे? हे सगळं बाजूला काढलं तर मी अस्तित्वातच नाहीये असं म्हणायचंय का? हे शांतता देणारं कमी आणि स्वतःची ओळखच पुसून टाकल्यासारखं जास्त वाटते. ही भीती अत्यंत स्वाभाविक आहे, कारण आपण आयुष्यभर या मी आणि माझेपण नावाच्या संकल्पनेला घट्ट धरून ठेवलेलं असतं. आपण त्या मी भोवती एक मोठी भिंत उभी केलेली असते. पण इथेच त्या तलावाच्या रूपकाची मदत होते. कोणतं रूपक? आपलं मन एका तलावासारखं आहे. जेव्हा वाऱ्यामुळे म्हणजेच बाहेरच्या अडथळ्यांमुळे पाणी हलत असतं तेव्हा तळाशी काहीच दिसत नाही. पण जेव्हा समाधीमुळे हवा शांत होते आणि चिखल किंवा जुने संस्कार तळाशी बसतात तेव्हा पाणी अगदी आरशासारखं स्वच्छ होतं. तेव्हा आपल्याला तलावाच्या तळाशी असलेले हे सत्याचे दगड स्पष्ट दिसतात. अच्छा. आणि जेव्हा आपण पाहतो की हा जो मी आहे तो खरा नाहीच आहे, तेव्हा ती ओळख पुसली जाण्याची भीती उरत नाही, तर ते ओझं उतरवल्याचा आनंद मिळतो. ज्या मीमुळे मला अपमान वाटायचा, दुःख वाटायचं, तो मीच जर एक भ्रम असेल तर मग दुःख कुणाला होणार? अरे वाह, म्हणजे आपण स्वतःच्या पाठीवर एक जड दगडांनी भरलेली बॅग घेऊन फिरत होतो आणि अनात्मन समजणं म्हणजे ती बॅग खाली ठेवून देणं. आत्ता समजलं मला. ही समज प्रत्यक्षात किती मोठी मुक्ती देणारी आहे. हो ना. आणि या सत्याच्या दर्शनातूनच मग सम्यक संकल्प जन्म घेतो. आसक्ती सोडण्याचा संकल्प आणि करुणेचा संकल्प. स्रोतात बुद्धांच्या जीवनातलं देवदत्ताचं उदाहरण खूप प्रभावशाली आहे. देवदत्ताने बुद्धांवर जीवघेणा दगड भिरकावला, त्यांना दुखापत झाली. कोणीही सामान्य माणूस असता तर त्याला प्रचंड राग आला असता, पण बुद्धांच्या मनात राग आला नाही, तर त्यांच्या मनात करुणा निर्माण झाली की हा माणूस अज्ञानामुळे स्वतःला किती दुःख देत आहे. ही करुणा ओढून टाळून आणलेली नव्हती, ती आतून आलेली होती. कारण जेव्हा मीपणा उरत नाही तेव्हा दुसऱ्यांबद्दलचा द्वेषही उरत नाही. प्रज्ञा हा तोच लखलखित प्रकाश आहे जो अज्ञानाचा अंधार दूर करतो. हा तो आहा क्षण आहे जो तृष्णेचे म्हणजे सतत काहीतरी मिळवण्याच्या लालसेचे चक्र कायमचे तोडून टाकतो. क्या बात आहे. आता आपण या 8 अंगांचा विचार केला. शीलचे 3, समाधीचे 3 आणि प्रज्ञेचे 2. पण हे 8 टप्पे म्हणजे 1, 2, 3 अशा पायऱ्यांसारखे आहेत का, की एक टप्पा पूर्ण संपला की मगच दुसरा सुरू होतो आणि मग कधीतरी 8व्यावर पोचतो आपण? नाही, अजिबात नाही. ही एक अत्यंत महत्वाची नोंद आहे बरं का. हे एक रेषेत चालणारे टप्पे नाहीत. हे एक आरोही चक्र आहे, असेंडिंग सायकल. ही एक संपूर्ण एकात्मिक प्रणाली आहे जिथे प्रत्येक अंग दुसऱ्याशी जोडलेले आहे आणि एकमेकांना सतत बळ देत आहे. म्हणजे ते एकमेकांवर अवलंबून आहेत. अगदी. शीलमुळे समाधी लागते, समाधीतून प्रज्ञा जागृत होते आणि हे चक्र इथेच थांबत नाही. जेव्हा प्रज्ञा येते, सत्याचं आकलन होतं, तेव्हा शील पाळण्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत. खोटं न बोलणं किंवा योग्य मार्गाने जगणं हे नैसर्गिकरित्या आपल्या स्वभावाचा भाग बनतं. यासाठी स्रोतात दिलेलं ते पर्वतारोहणाचे रूपक मला खूप आवडलं. प्रज्ञा म्हणजे पर्वताच्या शिखराची स्पष्ट जाणीव असणे आणि वर जाण्याचा योग्य मार्ग ठरवणे. शील म्हणजे काय, तर पर्वतावर चढताना कोणालाही इजा न पोचवता, आजूबाजूला कचरा न टाकता योग्य पद्धतीने चालणे. आणि समाधी म्हणजे चालण्यासाठी लागणारी ऊर्जा, उत्साह आणि प्रत्येक पावलावर असलेले आपले सचेतन लक्ष. या रूपकातून सगळं काही स्पष्ट होतं बघ. या तिन्ही गोष्टी एकत्र असल्याशिवाय शिखर गाठता येत नाही. मार्ग माहीत नसेल तर हरवून जाल, चुकीच्या पद्धतीने चाललात तर स्वतःला आणि इतरांना इजा कराल, आणि ऊर्जाच नसेल तर 2 पावलं चालून थकून जाल. म्हणूनच या तिन्ही स्तंभांच्या एकत्रित अभ्यासामुळेच ही एक यशस्वी महायात्रा बनते. थोडक्यात सांगायचे तर ही एक संपूर्ण परिसंस्था आहे, एक इकोसिस्टम आहे. आपण यातला फक्त एक सोयीचा भाग निवडून बाकीचे दुर्लक्षित करू शकत नाही. अगदी खरंय. ही एक सजीव आणि एकमेकांवर अवलंबून असलेली व्यावहारिक प्रक्रिया आहे. तर मग आजच्या या सखोल चर्चेतून पुढे काय?
हा आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे केवळ एखाद्या जुन्या पुस्तकात वाचून सोडून देण्यासारखे तत्वज्ञान नाहीये. आजच्या या धकाधकीच्या स्ट्रेसफुल जीवनात स्वतःच्या मनाला समजून घेण्याचे आणि रोजच्या अस्वस्थतेतून मुक्त होण्याचे हे एक जिवंत विज्ञान आहे. होय. काही एक भाग निवडा आणि तो आजच आचरणात आणून पहा. मग ते सम्यक वाणी असो, जिथे जाणीवपूर्वक कुणाबद्दल वाईट बोलणे टाळता येईल, किंवा सम्यक स्मृती असो, जिथे जेवताना किंवा चालताना पूर्ण लक्ष त्या क्षणावर केंद्रित करता येईल. कारण खरा बदल हा केवळ ऐकण्यातून येत नाही ना, तर तो प्रत्यक्ष कृतीतूनच येतो. अगदी बरोबर. आता आपण ह्या चर्चेचा अगदी शेवटाकडे आलो आहोत. सुरुवातीला आपण स्वतःच्याच विचारांच्या एका मानसिक तुरुंगाबद्दल बोललो होतो. या 8 अंगांच्या मार्गातून त्या तुरुंगाचे दरवाजे कसे उघडायचे हे आपण पाहिलं. पण जाता जाता एक असा प्रश्न समोर येतो जो खऱ्या अर्थाने विचार करायला भाग पाडतो आणि थोडा अस्वस्थही करतो. आपण अनात्मनबद्दल बोललो, कारच्या सुट्या भागांचं उदाहरण पाहिलं. समजून घेणारा नेमका कोण आहे यावर नक्की विचार करा.